महापालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आणि त्या एकंदरीत बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की प्रचंड गोंधळ झालेला आहे. प्रचंड गोंधळ, अक्षरशः आत्तापर्यंत इतिहासात असा कधी प्रचंड गोंधळ असं बोगसगिरी आत्तापर्यंत कधी झाली नव्हती. कुणी केल्या याद्या ह्या? चुकून झाल्या का? तर नाही, चुकून झाल्या, ठरवून झालेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांचे काही नेते मंडळी, काही पुढारी आणि संबंधित नालायक अधिकाऱ्यांनी ज्यांनी तयार केलेल्या याद्या आहेत त्यांना पहिला घरी घातलं पाहिजे, घरी घालवलं पाहिजे. आणि हे इशारा कुणाच्या काम करतायत? तर निवडणूक आयोगाच्या आणि संबंधित प्रशासकाच्या इशारा काम करत नाहीत, तर पुढाऱ्यांचा पगार घेत आहेत. पुढाऱ्यांची लागेबंदी असल्याकारणानं त्यांना जवळ करून त्यांच्या इशारा याद्या तयार केल्या आहेत. निवडणुका जिंकायच्या तर अशा जिंकायच्या, तर अशा जिंकायच्या तर लोकशाहीचा खून नाही हा, मतदारांचा अपमान नाही हा. आणि जर अशा पद्धतीने निवडणुका जिंकाय असतील, लोकशाहीचा खून करायचा असेल, मतदारांचा अपमान करायचा असेल, हा मतदार त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातला मतदार त्या कोपऱ्यात, म्हणजे एकंदरीत ठरवून कशा निवडणुका जिंकायच्या हे एखादी सिस्टीम ह्या लोकांना कळल्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला निवडणुका घ्या असतील तर निवडणुका घेऊ नका. आणि जोपर्यंत मतदार याद्या, प्रारूप मतदार याद्या जोपर्यंत व्यवस्थित होत नाहीत, पारदर्शक होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, रद्द करा, अशी आमची मागणी आहे.